शरद मोहोळ यांच्या जाण्याने पुण्यातील कोथरूड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। शरद मोहोळच्या खुनानंतर सर्वांना त्याचा चुलत भाऊ संदीप मोहोळ याच्या खुनाची आठवण झाली। तुम्हाला माहित नसेल, ज्यावेळी संदीप मोहोळला गाडीत गोळ्या घालून मारलं त्यावेळी ती गाडी शरद मोहोळ चालवत होता। शरद मोहोळ आधी या टोळीचा मुख्य सूत्रधार संदीप मोहोळ याचीही भर दिवसा गोळ्या घालून हत्या झाली होती। 2007 साली पुण्यातील पौड फाट्याजवळील गणपती मंदिरासमोर गाडीच्या काचा फोडून मारणे टोळीने त्याला गोळ्या घालत ठार केलं होतं। त्यावेळी शरद मोहोळ हा गाडी चालवत होता। शरद मोहोळ याच्याकडे टोळीची सूत्र कशी आली आणि संदीपला संपवल्यावर शरद मोहोळ याने नेमकी कोणती शपथ घेतली जाणून घ्या। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। संदीप मोहोळ यांच्यावर खंडणी, जमीन बळकावणे, खून आणि खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे होते। पुण्यातील IT पार्क आलं, त्यानंतर गुंठामंत्री चर्चेत आले होते। त्यावेळी टोळी युद्धाला खऱ्या अर्थाने सुरू झाली होती। वर्चस्वाच्या लढाईसाठी आरोपींनी रक्ताची होळी खेळली। संदीप मोहोळ यांनीही आपली टोळी तयार केली होती। शरद मोहोळ हा संदीप मोहोळ याचा सख्खा चुलत भाऊ होता। संदीप मोहोळ याला पुण्यात पौड फोटा जवळील सिग्नलवर हातोडीने त्याच्या गाडीचा काचा फोडत गोळ्या झाडून हत्या केली गेली। त्यावेळी संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळ याने मारणे टोळीला संपवण्याची शपथ घेतली होती। दरम्यान संदीप मोहोळ याला गणेश मारणे टोळीने मारल्यावर गणेश मारणे अटकेत होता। तेव्हा मारणे टोळीची सूत्र किशोर मारणे याच्या हातात गेली होती। शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी याचा बदला म्हणून 2010 साली पुण्यातील निलायम चित्रपटगृहाजवळील एका हॉटेलमध्ये किशोर मारणे याची निर्घृण हत्या केली। किशोर मारणेवर त्यावेळी जवळपास कोयत्याने तब्बल 40 वार केले होते। तेव्हापासून हे टोळी युद्ध चालत आलंय।